सुखो बुद्धानुपादो. आणि जेव्हा या 3.5 हाताच्या कायेमध्ये बुद्ध उत्पन्न होतात, जेवढं सुख तुमच्या धनात नाही, पैशात नाही, इस्टेटमध्ये नाही, संपत्तीत नाही, संततीत नाही, माळीत नाही, गाडीत नाही, घोडीत नाही, वाडीत नाही, 15,000च्या साडीत नाही, दागिन्यात नाही, तेवढं सुख तुमचं बुद्ध उत्पन्न करण्यात आहे. साडीत नाही आहे. 15,000ची साडी घातली का मग त्या साडीपासून गर्व, मी काय कमी आहे. आणि ज्याला गर्व होते तो दुसऱ्याला कमी लेखते. ज्याला पैशाचं गर्व होते तो दुसऱ्याला हलकट समजते. ज्याला धनाचं गर्व होते तो त्या गर्वामुळे फुगून जाते. ज्याला इस्टेटीचं, संपत्तीचं, संततीचं गर्व होते ते गर्वाचं घर खाली होते. लक्ष द्या. म्हणून धनात सुख नाही, पैशात सुख नाही, वैभवात नाही, माडीत नाही, गाडीत नाही, घोडीत नाही, वैभवात नाही, दागिन्यात सुख नाही आहे. तेवढं सुख बुद्ध जेव्हा त्यांच्या सिद्धार्थ गौतमाच्या कायेमध्ये उत्पन्न झाले तेव्हा त्यांच्या वाणीतून हे शब्द निघले, सुखो बुद्धानुपादो. मग बुद्ध उत्पन्न करणे म्हणजे काय नेमकं? बुद्ध उत्पन्न करणे म्हणजेच की ज्या विकाराला नष्ट करणे, ज्याला दारूचा विकार आहे, ज्याने दारूच्या विकाराला नष्ट केलं, झाले बुद्ध उत्पन्न. ज्याच्याकडे चोरीचा विकार आहे, ज्याने चोरीच्या विकाराला नष्ट केलं, शुद्ध बुद्धी झाली, झाले बुद्ध उत्पन्न. ज्याच्याकडे अहंकाराचा विचार आहे, ज्याने त्या अहंकाराच्या विचाराला नष्ट केलं, झाले उत्पन्न बुद्ध. म्हणून बुद्ध म्हणजे जात नाही, बुद्ध म्हणजे धर्म नाही, बुद्ध म्हणजे पंथ नाही, बुद्ध म्हणजे व्यक्ती नाही, बुद्ध म्हणजे माणूस नाही, बुद्ध म्हणजे देव नाही, बुद्ध म्हणजे संप्रदाय नाही आहे. तर बुद्ध म्हणजे ज्यांच्या 3.5 हाताच्या कायेचे विकार नष्ट होऊन ज्याची काया होते शुद्ध, तिथंच आहे बुद्ध. आपण तर चालता चालता ना पहा ना कशी खरं बापू झाला विकार तयार. आता ज्याच्या चित्तात विकार तयार होते तो त्या विकाराची शिकार होते, आहे का नाही? विकाराची शिकार. कोण्या एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो, लंबी 60 पोत आणि साऱ्याच्या पुढे झाला विकार, मी सारेच मोठी माया हो. आणि म्हणून त्या ठिकाणी बुद्ध नांदू शकत नाहीये. म्हणून बुद्धाने म्हटलं की सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देसना. हे धम्माचं प्रवचन करणं सुखकर आहे. आता तुम्हाला 1 तास भंतेजी बोलले, 2 तास मी बोलणार आहोत, 3 तास तुम्हाला उठायचं नाही. आम्ही उठलो तर मग म्हणजा, आम्ही 4 तास उठत नाही, पण तुम्हाला 3 तास उठू देत नाही बरं का. मग तुम्ही अगोदर सांगायचं भंतेजी तुम्ही सुरू करायच्या अगोदर जर आम्हाला पाणी पिऊ येऊ द्या, मी तुम्हाला मधात पाणी पिऊ देणार नाही बरं का. हा बघा, सुखो सद्धम्म देसना. धम्माचं प्रवचन श्रवण करणं सुखकर आहे. आज तुम्हाला काय वाटलं माया हो? कोणाला वाटलं मजुरी पाडायची? आपल्या लांबवरून आले ना, जांभडीवरून माया, का त्याला वाटलं का भाडं तोडं खर्चून आता हंगामाचा टाईम, पराठे आल्यावर कापूस, काही कोणाचा खता तर कोणाचा काय काय काम घ्या दान. करेक्ट. बघा किती महत्वाचं. काय या लोकांना काही सरकार डोनेशन आहे का? का चला 2-2 भंतेजी बोलवा, मजुऱ्या पाडा, घरी राहा, खाणं पिणं करा, लोकांना आहे तर खाऊ घाला, या आणि खा. चालू आहे बघा ना. कशासाठी आहे? सुखा सद्धम्म देसना. हे धम्माचं प्रवचन श्रवण करणे याच्यासारखं जगात सुख नाही आहे, धनात नाही आहे. कारण आहे त्याच्यामध्ये. पहा, या धनात का सुख नाही, माडीत का नाही, साडीत का नाही, गाडीत का नाही, अरे घडी का नाही भरोसा तो 12 बरस की ने देखा.
एका सेकंदामध्ये श्वास नष्ट होते, शरीर तसंच पडून राहते. 1 सेकंद नाही लागत. 1 सेकंद काय कोणाचं आहे? माझं 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 करून 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 आणि शेवटी जातो. मी नाही म्हणत बरं का, पण मराच लागेल. मी म्हणतच नाही. तथागत काय म्हणतात? धम्मात म्हणतात, प्रवचनात बघा. धम्माचं प्रवचन करणं चुक करायचं नाही. भगवान बुद्ध म्हणतात की धन, संपत्ती, पैसा, इस्टेट हे माणसाला सुख म्हणजे दुःख देत नाही. लक्ष द्या. धन, संपत्ती, पैसा, इस्टेट, वैभव हे माणसाला दुःख देत नाही, तर त्याची आसक्ती माणसाला दुःख देते की हे माझं आहे. कोणाचं आहे? तुम्ही तुमच्या जी अवल्यास पैदा केली तुमची आहे. माया हो, ज्या पतिदेवाच्या हातामध्ये वडिलांना हात दिला, पतिदेवाच्या हातामध्ये दोन्ही उभय जर जीवन जगत असतील तर एकामेकाचं कोणीच कोणाचं नाही. तुम्ही म्हणसाल काय बोलता म्हणते, असं कोण म्हणते? पती पत्नी असेल तर आम्ही एकामेकाचे नाही. तुमची संतती निर्माण केल्यावर तुमची नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. हे माडी गोडी बिलकुल नाही. एक बाई उठून उभी राजी म्हणे, भंतेजी सांगा बरं म्हणे की तुम्ही म्हणता का नाही नवरा बायकोचा नाही, बायको नवऱ्याचे नाही, मुलं आपले नाही, धन आपलं नाही म्हणे, आणि सांगा बरं म्हणे आणि कसे आपले नाहीत म्हणे. सुखा सद्धम्म देसना. धम्माचं प्रवचन कसं सुख करायचं सांगायला बघा. दुसरं वचन आहे, अजून 2 राजे. म्हटलं आई तुम्ही जन्माला आल्या तर एकटे आल्या की सारा डायका डुमार घेऊन आल्या का? नाही म्हणे भंतेजी मी एकटीच आली. म्हटलं आता भेटते प्रश्नाचं उत्तर. देतो म्हटलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बघा का पती तुमचे आहेत, का मुलगा तुमचा आहे, का इस्टेट तुमचे आहे, बघा बरं. तुम्ही जन्माला म्हणे एकटीच. म्हटलं आता जासाल का? काय करावं माया हो, किती आसक्ती आहे. कोण कोणाला सोडून जाईल कोण जाणतंय? कोण कोणाचा आहे? तुम्ही तुमच्या सांगा. टाईम किती वाजता, दिवस कोणता, वेळ कोणता, महिना कोणता, साल कोणता, कोण सांगतंय? उणीकडे सर्व मायेचा पसार आहे. म्हणून धन, संपत्ती, पैसा, इस्टेट हे माणसाला दुःख देत नसून त्याची आसक्तीच माणसाला दुःख देते. बघा हे धम्माचं प्रवचन. एक एक वचन साधं नाही आहे. सुखा सद्धम्म देसना. शॉर्टकट सांगायलो. सुखा संगस्स सामगी. संघटित होणे सुखकर आहे. आज जर या ठिकाणी हे मंडळी संघटित झाले नसते, भोजन मिळालं असतं का? हे लोक संघटित झाले नसते, या ठिकाणी भंतेजी आले असते का? हे लोक जर संघटित नसते तर एकामेकाचं दर्शन घडलं असतं का माया हो? बोट किती आहेत? 5. आता एका बोटानं वस्तू उचलल्या जाईल का? गरज कशाची आहे? बघा एका ठिकाणी 5 झाली, कशी वस्तू उचलल्या जाते आहे ना. आता हे 5ही बोट कसे आहेत? हे असेच झाले. असे का झाले असे? आता हा म्हणते मी मोठा, हा म्हणते मी मोठा, हा म्हणते सर्वात मी मोठा, हा म्हणते त्याच्यापेक्षा मोठा, हे म्हणते त्याच्यापेक्षा मोठा. लक्ष द्या. असे का झाले बघा. कसे मोठे, का मोठे, काऊन मोठे? याला विचारलं अंगोट्याला, का रे दादा याला काय म्हणतात? बोट. हे बोटच. लहान बोट हे आहे लहान, याला अंगोठा आहे, हे कणगडे आहे, याला काय म्हणतात? नाही 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 याला म्हणतात अनामिका. याला नाव आहे बरं का. 5ही बोटाला नाव आहे, सांगतो बघा. अनामिका. आता हे अनामिका काय म्हणते? म्हणते दादा तू कसं काय मोठा आहेस रे म्हणे. तू लपकून नाही राहिला, वाकून नाही राहिला, झुकून नाही राहिला. कसं काय मोठा म्हणतो? तू म्हणतो की माझ्यापेक्षा मोठा. राय बरं म्हणे उभा म्हणे. तसं नाही बाई,
असा मोठा नाही म्हणे. म्हणे मग कसा मोठा आहे म्हणे, कोर्टात काम पडलं की मलेच झाला फुटला. मीच मोठा, मी सारेच मोठा. आता हे पहा अनामिका काय म्हणते माहिती आहे का, म्हणते दादा बघ म्हणे तुले कोर्टात मान आहे, पण तुला सांगू का, अरे कुठं पंगत असू द्या म्हणे. पहा आता आज पंगत होती, अमुक करा रे, तमुक करा, फलानं करा, इकडे वाडा, असं कर बरं म्हणे, इकडे वाडा, तिकडे मार खाशील म्हणे. सारे मान मले पंक्तीत मले मान आहे म्हणे, तुझ्यापेक्षा मी मोठी. झालं ना असं. आता याला काय म्हणतात, याला मध्यमा, कारण मधातलं बोट आहे ना, हा मध्यम आहे. आता मध्यमा काय म्हणतात पहा, ए बाबा हो, अरे पंचायत पाना म्हणे कोण मोठा आहे म्हणे, काही मला थोडासा मान देता का नाही. वय वृद्ध आहो ना मी, थोडासा तर द्या मान. हा मध्यमा म्हणते. आता याला काय म्हणतात, हे तर्जनी आहे, याला अनामिका म्हणतात. आता हे अनामिका काय म्हणते माहिती आहे का, म्हणते दादा अरे तू फक्त समाजात मोठा आहेस म्हणे, मग मी तुझ्यापेक्षा मोठी म्हणे, रायबर उभी म्हणजे तसं नाही, असं नाही म्हणे, मग तू माझ्यापेक्षा मोठी कशी म्हणे. अरे तुला फक्त समाजात मान आहे, मला तुला माहित आहे म्हणे कुठे मान आहे म्हणे, कुठं, अरे पूजा करायचं काम पडलं की टिक्का मलेच. तुले म्हणतात का म्हणे असं कर बरं, असं म्हणे. आता बाईला विचारलं, बाई तुमचं काय म्हणे, मी या चौघापेक्षाही मोठी म्हणे. कशी काय, या चौघापेक्षा तू मोठी कशी काय बाई. अरे म्हणे दादा पहिले जुन्या काळामध्ये काय होतं माहिती आहे का, 56च्या अगोदर लग्न करायचं असलं की पहिले सोन्याची करंगाडी असे. विचारा तुम्ही जुन्या लोकांना, सोन्याची करंगाडी आणल्याशिवाय लग्न लागत नव्हतं. आणि ते सोन्याची करंगाडी फक्त याच बोटाले मान होता, बाईला. म्हणून बाई कोणाचंच ऐकत काय ऐकील, मान सोन्याचा आहे ना, लक्ष द्या. म्हणून म्हणे दादा तुमच्यापेक्षा मीच मोठी. झालं असं. आता हे म्हणतात की मला कोर्टात मान आहे, हे म्हणतात मला पंक्तीत मान आहे, हे म्हणतात मी समाजात सर्वात मोठा आहे, हे म्हणतात मला टिक्का लावायचा मान आहे, बाई म्हणते की मला सोन्याचा मान आहे. असंच झालं. सुखा संगस्त सामगी, लक्ष द्या. सुखा संघटित जेवढं सुख आहे, एकतेत जेवढं सुख आहे, एकोप्यात जेवढं सुख आहे, तेवढं सुख कशात नाही आहे. एका बोटाने कुठलीच वस्तू उचलल्या जाणार नाही, त्याला गरज पडते पाचाची. झाले असे. ए बाबा एका ठिकाणी या ना, ताटातला घास घ्या ना, अरे तोंडात टाका ना, असेच झाले. बघा आता जर आपण हे एका ठिकाणी झाले नाही, तोंडातला घास जर आपण घेतला नाही तर आपलं काय होईल, काय होईल. किती दिवस उपाशी राहतात सांगा. 21 दिवस माणूस जीवन जगते, 21 दिवस बरं का. मग काय होईल, करेक्ट. अरे बाबा एका ठिकाणी या ना, तोंडात घास टाका ना, मग आईनं म्हटलं तसं होईल ना, मरा ना. तरी एका ठिकाणी नाही, काय करा बापू. अरे 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 अरे, ज्या ठिकाणी एकीचं बळ तिथं सर्माचं फळ आहे.